नमस्कार सर्वांना, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज मी चना मसाला बनवणार आहे। तर हे बघा, त्यासाठी मी चणे रात्रभर भिजत घातले होते आणि चणे पण आपले छान असे भिजलेले आहेत। मी ह्यातलं पाणी काढून टाकले आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत। बघू शकता किती छान भिजलेले आहेत। आता आपण ह्याला कुकरला लावून ह्याच्या 5-6 शिट्ट्या काढून घेऊ। आता मी कुकरमध्ये सगळे चणे टाकलेले आहेत, त्यात पाणी टाकते मी। 1 गिलास पाणी टाकले। ही 2 तेजपत्त्याची पानं टाकून घेते। थोडं चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे कसं चणे खाताना छान लागते भाजीमध्ये। चणे खूप छान लागतात, चव लागतात चणे खाताना। आता आपण ह्याला झाकण लावून ह्याच्या शिट्ट्या काढून घेऊ। हे बघा, इथं मी वाटण बनवून घेतलेलं आहे। इथं थोडं सुकं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 1 टमाटा घालून वाटून घेतले। इथं बारीक चिरून कांदा घेतलाय। तर गॅसवर पण कढई ठेवली होती गरम होण्यासाठी, त्यात तेल टाकून घेते। आता तेल टाकते। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपलं तेल छान गरम झालं, त्यात जिरे टाकून घेऊ। जिरे छान फुलले का मग कांदा टाकायचा। आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकू। आता उन्हाळा भरपूर आहे। उन्हाळा भरपूर असल्यामुळे कसं भाज्या वगैरे भरपूर महाग झालेल्या आहेत। तर भाजीला काय नसले की असं बनवायची भाजी मस्त लागते। चण्याची भाजी, हरभऱ्याची, खायला खूप छान लागते चवीला। आता आपण थोडं हिंग टाकून घेऊ। हिंग टाकल्यामुळे कसं चणे जरा पचायला हलके जातात, लवकर चणे पचत नाहीत ना, म्हणून थोडं हिंग टाकायचं, म्हणजे पोट वगैरे काय बाधत नाही, दुखत नाही पोट ते। तर बघू शकता आपला कांदा पण छान असा लाल झालेला आहे। आता आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। आता आपण त्यातच हळद मीठ टाकून घेऊ। हे बघा, चवीनुसार मीठ टाकते। मीठ कमीच टाकते कारण का आपण चणे शिजताना पण मीठ टाकलेलं आहे। हे घरातलं कांदा लसूण मसाला टाकून घेते। ही लाल मिरची, कलरसाठी 1.5 मिरची आहे ती। थोडीशी हळद, तर हे बघा, आपलं कुकर पण छान थंड झालेलं आहे आणि आपले चणे पण असं छान शिजलेले आहेत। तुम्हाला दाखवते, हे बघा। हे बघा, इकडे आपला मसाला पण छान असं तळलेला आहे। असं कळलं साईडने तेल सुटले समजायचं आपला मसाला छान असा तळलेला आहे। आता माझ्याकडे घरकुलची मसाला पुडी आहे, मी ते टाकून घेते। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता। आता आपण शिजवून घेतलेले चणे टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। ही पाणी नाही टाकून देते, पाणी पण असं टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याला। तुम्हाला हव्या असेल तुम्ही ह्यात पाणी पण वाढवू शकता। तर बघू शकता आपली चण्याची भाजी किती छान दिसते, मस्त दिसते, एकदम तरीदार मस्त, जशी हॉटेलमध्ये भेटते तशीच भाजी झालेली आहे। चना मसाला एकच नंबर दिसते बघा, आणि छान असं शिजलेला पण आहे, मऊसूत शिजलाय, छान असं उकळली पण आपली भाजी। किती छान दिसते बघा, तरी तर किती छान आलेलं आहे, ह्याला कट बघू शकता। आता मी भाजीचा गॅस बंद केलेला आहे, त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते।
तर हे बघा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे बनवून. किती छान दिसते. सुगंध तर फार घरभर पसरलेला आहे याचा. आणि तरी पण किती छान आलेले आहे बघा भाजीला. तर तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा पुरीसोबत पण खाऊ शकता. किती छान झालेले आहे बघा. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली का? तुम्ही जर माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आवडल्यास व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.